हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। तर आज सगळ्यात पहिल्यांदा मी बनवणार आहे गाजरचा हलवा। आज रात्रीच्या जेवणानंतर डिझर्ट म्हणून। तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा मी गाजर हलवा आम्ही कसा करतो त्याची रेसिपी दाखवते आणि त्यानंतर मग मी तुम्हाला दाखवणार आहे की 22 जानेवारी जवळ येतोय। सगळ्यांनाच माहिती आहे, सगळीकडे खूप जास्त एक्साइटमेंट आहे 22 जानेवारीची। तर आमच्या सावंतवाडीमध्ये कसं लाइटिंग केलंय 22 जानेवारीचं ते पण तुम्हाला मी दाखवते। तर सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे गाजर घेतले, साधारण अर्धा किलो गाजर येते। त्यानंतर एक वाटी साखर घेतली आपण। साखर आपण आपल्या चवीप्रमाणे ॲड करायची। त्यानंतर आपण काजूचे तुकडे घेतले व इथे अर्धा लिटर दूध घेतलंय आणि आपल्याला हे दूध उकळून घ्यायचं आणि मग त्यात गाजरचा किस टाकायचा आहे। इथे आपण तूप घेणार आहे। त्याच्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा आपण गाजर खिसून घेऊया। तर गाजर खिसायच्या आधी स्टार्टिंगला त्याची मी सालं काढून घेतली आहेत, मग त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा आणि त्याचा जो ॲरोमॅटिक वास असतो तो जातो। त्याच्यानंतर मग आता गाजर खिसून घ्यायची आहे। तोपर्यंत मी गॅसवर दूध चढवले त्याला उकळी यावी म्हणून, आणि साई आपण एकत्र काढून घेणार आहे, त्याच्यामुळे रवाळ टेक्स्चर येईल गाजराच्या हलव्याला एका प्रकारचं। इथे आपला किस करून झालाय आता पूर्ण, आणि हा किस आपण टाकायचा आहे दुधामध्ये। आता हा किस पूर्णपणे दुधात मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर मग दुधामध्ये गाजर शिजायला सुरुवात होईल। आपण आता याला अजून थोडा वेळ शिजू देणार आहे आणि मग त्यात साखर ॲड करायची। तर इथे आता मी आधी एक वाटी साखर घालून घेतली आहे आणि मग थोडी चव बघितली तर अजून थोडीशी साखर कमी आहे, म्हणून त्यात अजून अर्धा वाटी मी साखर ॲड करणार आहे। म्हणजे अर्धा किलो गाजरला आपण 1.5 वाटी साखर यूज करणार आहे। आता आपण हे शिजू द्यायचे पूर्णपणे, जेणेकरून साखरेचं पाणी होईल व त्यात मस्त असं गाजर शिजेल। तर आता मी इथे गॅस थोडासा हाय करणार आहे, जेणेकरून पाणी पटकन आटून जाईल। तर तुम्ही बघू शकता आता आपलं गाजर बऱ्यापैकी शिजलेलं आहे, म्हणजे 90% कुक्ड आहे। अजून 2 मिनिटांनी पूर्णपणे शिजून जाईल हे। तर आता आपण याच्यामध्ये काजूचे गर ॲड करूया आणि याला मस्त असं ढवळून घ्यायचं। तर इथे आता आपला गाजरचा हलवा रेडी झाला आहे आणि पातेल्यामध्ये अजून थोडंसं पाणी राहिलंय। आता हे पाणी आटल्यावरती आपण गॅस ऑफ केलाय आणि आता आपण हा सगळा हलवा एका भांड्यात काढून घ्यायचा आहे, जेणेकरून मग आपण त्याला फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवू शकतो। तर मी आता या हलव्याला साधारण 2 तास फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवणार आहे। तर आताच मी गाजरचा हलवा ठेवला आहे फ्रीजमध्ये सेट व्हायला, आणि बरोबर आम्ही जेवूपर्यंत जो थंड होऊन जाईल। मग थंडगार हलवा खाण्याची मजा एक वेगळीच आहे। आणि आता वाजतात बरोबर 8-9 वाजता मी जाणार आहे करेक्टली सोनूला क्लासवरनं पिक करायला। तेव्हाच मी तुम्हाला दाखवीन की किती सुंदर असं लाइटिंग केलं आहे। खरंच खूप छान वाटतं बघायला लाइटिंग ते, तर मी तुम्हाला दाखवते। तर चला, तर मी जस्ट आताच सोनूला क्लासवरून पिक केलंय व आपण आता मोती तलावाकडे आलेलो आहोत, आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असं डेकोरेशन केलंय पूर्ण तलावाचं। तर संपूर्ण भारतामध्ये खूप मोठा जल्लोष होणार आहे 22 जानेवारीला, कारण फायनली राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा होणार आहे। राम मंदिरचा लोकार्पण सोहळा आहे। पूर्ण भारतात घरोघरी दिवाळी साजरी होणार आहे आणि सर्व भारतीयांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे। तर तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही तुमच्याकडे 22 जानेवारी कसा सेलिब्रेट करणार आहे। तर तुम्हाला मी आता पूर्ण तलावाची सजावट दाखवते कशा प्रकारे केली आहे ते। तिथे मध्ये आपल्या तिरंग्याच्या कलरचे बल्ब्स लावलेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।